प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बेरोजगार शिक्षक टीचरवर. आज आपण तुमच्यासाठी घेऊन येत आहोत सिरीज 10. काल आपण बिझी असल्यामुळे व्हिडिओ टाकण्यात नाही आला, त्याबद्दल सर्वांची माफी मागतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ एखाद्या गरजू विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा. एकाला पण त्याचा फायदा झाला तर आपलं जीवन सार्थक असे मानतो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्रात किती कृषी हवामान विभाग केलेले आहेत? 1, 5, 2, 7, 3, 9 आणि 4, 11. तर महाराष्ट्रात कृषी हवामान विभाग हे 9 हवामान विभाग केलेले आहेत. प्रश्न दुसरा, मान्सूनपूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रात काय म्हणतात? 1, नॉर्वेस्टर, 2, आमसरी, 3, कालबैसाखी आणि 4, चेरी ब्लॉझम शॉवर्स. मान्सूनपूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रात आम्रसरी असे म्हणतात. प्रश्न तिसरा, महाराष्ट्रात पहिल्या पावसाच्या सरी कोणत्या नक्षत्रात पडतात? 1, मृग, 2, हस्त, 3, वर्षा, 4, कृत्तिका. महाराष्ट्रात पावसाच्या सरी ह्या मृग नक्षत्रात, पर्याय 1 बरोबर आहे, मृग नक्षत्रात पडताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रश्न चौथा, खालीलपैकी सर्वात कमी पाऊस कुठे पडतो? 1, गडचिरोली, 2, सोलापूर, 3, पुणे आणि 4, अलिबाग. तर खालीलपैकी सर्वात कमी पाऊस 1, गडचिरोली येथे पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. प्रश्न पाचवा, कशावरून महाराष्ट्राचे 9 कृषी विभाग केलेले आहेत? 1, जमिनीचे प्रकार, 2, वनस्पती, 3, हवामान व पाऊस, 4, वरील सर्व. तर महाराष्ट्राचे 9 कृषी हवामान विभाग हे जमिनीचे प्रकार, वनस्पती, हवामान व पाऊस म्हणजे वरील सर्व ह्याच्यावरून, जमिनीचे प्रकार, वनस्पती आणि हवामान व पाऊस यावरून महाराष्ट्राचे 9 कृषी विभाग झालेले आपल्याला पाहायला मिळतात. प्रश्न 6, महाराष्ट्रात महत्त्वाचे व मोठे जंगल उत्पादन कोणते? 1, चंदन, 2, बांबू, 3, गवत, 4, सागवान. महाराष्ट्रात महत्त्वाचे मोठे जंगल उत्पादन हे सागवान हे आहे. प्रश्न 7, महाराष्ट्रात पर्जन्यछायेच्या प्रदेशात किती पाऊस पडतो? 1, 100 ते 120, 2000 ते 1000 ते 2000, 3, 2000 ते 3000 आणि 4, 2000 ते 5000. तर महाराष्ट्रात पर्जन्यछायेच्या प्रदेशात 100 ते 120 पर्याय 1 इतका पाऊस पडतो. प्रश्न 8, खालीलपैकी कोणते जलसिंचनाचे साधन नाही? 1, समुद्राचे पाणी, 2, कालवे, 3, नद्या, 4, विहिरी. तर समुद्राचे खालीलपैकी जलसिंचनाचे साधन आहे. समुद्राचे पाणी हे जलसिंचनासाठी वापरलं जात नाही, खारं असतं, त्यामुळे त्याचा उपयोग होत नाही. प्रश्न 9, महाराष्ट्रातील सरासरी पर्जन्यमान किती? 1, 700 मिलीमीटर, 2, 800 मिलीमीटर, 3, 1200 मिलीमीटर आणि 4, 1400 मिलीमीटर. तर महाराष्ट्रातील सरासरी पर्जन्यमान हे 1200 मिलीमीटर, पर्याय 3 हे बरोबर आहे. प्रश्न 10, खालीलपैकी सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? 1, मराठवाडा, 2, विदर्भ, 3, कोकण, 4, खानदेश. प्रश्न 10, खालीलपैकी सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? 1, मराठवाडा, 2, विदर्भ, 3, कोकण, 4, खानदेश. तर याचं उत्तर आहे पर्याय 3 कोकण. प्रश्न 11, कोणते खरीप पीक नाही? 1, गहू, 2, ज्वारी, 3, तांदूळ, 4, कापूस. तर गहू हे खरीप पीक नाही, पर्याय 1 बरोबर आहे. गहू हे रब्बी पीक आहे. ते हिवाळ्यात दवाच्या पाण्यावर त्याची जास्त करून शेती आपल्या भागामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते. खालीलपैकी कोणते पीक नगदी नाही? 1, ऊस, 2, कापूस, 3, कांदा आणि 4, तांदूळ. तर यामध्ये तांदूळ हे पर्याय क्रमांक 4, तांदूळ हे नगदी पीक नाही आहे. बाकी 3 जे आहेत, ऊस, कापूस आणि कांदा, ही नगदी पिके आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्रातील औष्णग्रस्त जिल्हा कोणता? 1, अहमदनगर किंवा अहिल्यानगर, 2, चंद्रपूर, 3, जळगाव, 4, कोल्हापूर. तर महाराष्ट्रातील
औषणग्रस्त जिल्हा हा अहमदनगर, आता सध्याचं नाव अहिल्यानगर हा आहे. प्रश्न 14वा, खालीलपैकी कोणता जिल्हा पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो? 1 रायगड, 2 रत्नागिरी, 3 पुणे, 4 नागपूर. याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पुणे. पुणे जिल्हा बरोबर पर्जन्य छायेच्या प्रदेशात आढळतो आपल्याला. प्रश्न 15, महाराष्ट्रात रब्बी पिके कोणत्या ऋतूत घेतली जातात? 1 उन्हाळा, 2 पावसाळा, 3 हिवाळा आणि 4 मोसमी. तर महाराष्ट्रात रब्बी पिके ही हिवाळ्यात घेतली जातात. पर्याय 3. प्रश्न 16, महाराष्ट्र राज्यात हवामानानुसार शेतीचे किती प्रकार आहेत? तर हवामानानुसार महाराष्ट्रात किती पर्याय आहेत? पर्याय 1, 2, 3, 4. तर महाराष्ट्र राज्यात हवामानानुसार शेतीचे 3 प्रकार आहेत. याच बघायला गेलं तर पहिले येतं खरीप, दुसरं रब्बी आणि तिसरा मोसमी, असे 3 प्रकार असलेले आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त गरजवंतांपर्यंत शेअर करा. पुन्हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू, आभार आहे. असंच प्रेम राहू दे. थोडा कामाच्या व्यापात व्हिडिओ टाकणे सध्या शक्य होत नाही, पण उद्यापासून आपण ही सिरीज कंटिन्यू करू आणि जास्तीत जास्त प्रश्न डेली तुमच्यापर्यंत 15-16 प्रश्न आपण तुमच्यासाठी घेऊन येऊ. थँक्यू, आभारी आहे.